कसला भारी नजारा आहे इकडचा माहिती का. मी खूप दिवसातून आलेलो आहे आळंदीला लहानपणी असतं. गाईस तर मित्रांनो आज आपण जाणार आहे माझ्या बहिणीच्या घरी, म्हणजे माझी सख्खी चुलत बहिणी, तर तिच्या घरी आज आपण जाणार आहे. मी खूप दिवस झाले तिकडे गेलो नव्हतो. तिच्या लग्नाच्या वेळेस मी तिकडे गेलो होतो. आज जवळजवळ 1-1.5 वर्ष होईल मी तिकडे गेलो नाही. तर आज आपण जाणार आहे. तर माझं उरकून मी स्टॉपला आलेलो आहे, फक्त बसची वाट पाहतोय. माझ्यासोबत माझे आई बाबा आणि छोटी मुलगी आहे. तिचं घर आळंदीला आहे, मरकळमध्ये. हे आमच्या गावाचं बस स्टँड आहे. तिथे जिथे तुम्हाला माणसं बसलेली दिसतात तिथं त्याच्या साईडला बस थांबते, पाहू शकता इथे. ती छोटी मुलगी, तिचं नाव किमय आहे, पण तिला आम्ही सगळे माव म्हणतो. तुझं नाव काय? पूर्ण नाव सांग. चला आपण बाबा केस कापायला गेले तर बाबांकडे जाऊ आपण. बस आलेली आहे. गावाकडे असा निसर्ग असतो. मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या स्टॉपला उतरलेलो आहे, फेस्ट्रीला उतरलो आम्ही. आता इथून डायरेक्ट आळंदीची बस आहे, तर डायरेक्ट आळंदीला जायचे तिकडचे. इथे मंदिर आहे. आता आपण इथून आळंदीची बस पकडणार आहे. आपण आहे ना दुसरं स्टॉप बसून दुसरी बस पकडलेली आहे. तर डायरेक्ट आळंदीची बस आहे. आता आपण डायरेक्ट आळंदीला जाणार आहे. माझ्यासोबत नाव आहे बघा. बहिणीला भेटायला जायच्या कारणामागे मला आज आळंदी सुद्धा पाहता येणार आहे. हे चिंचवडच्या साईडचं रेल्वे स्टेशन आहे. आपण आळंदीत पोचलोय, फक्त बस स्टँडला लागते. मला आळंदी बघायची खूप उत्सुकता लागलेली माहिती आहे का. तर मित्रांनो फायनली आता आपण आळंदीत पोचलेलो आहे. कसला भारी नजारा आहे इकडचा माहिती का. मी खूप दिवसातून आलेलो आहे आळंदीला लहानपणी असताना. इथे पाय धुतात. कसलं भारी वातावरण आहे इथलं माहिती का. तुम्ही जर इकडे कधी आला ना तर इथे भेटल्याशिवाय जाऊ नका माहिती का. आणि अशा भारी वातावरणात आम्ही पाय धुवून निघालो पुढच्या प्रवासाला. इथून वरती जायचे. आईन बाबा चाललेत पुढं, आम्ही येतोय मागून. आम्ही बाहेरूनच मुख दर्शन घेणार आहे, आतमध्ये जाणार नाहीये. हे बघा इथेच पुढे दर्शन घेणार आहे आम्ही. सो आता आम्ही चाललोय दीदीच्या घरी. दाजी आम्हाला न्यायला आलेत. मला दाजींना आळंदीत शोधण्यात खूप वेळ गेला, कारण का मी खूप लहानपणी आलो होतो आळंदीत. त्यानंतर मी आत्ता आलोय. तर गाईज आपण जिला एवढ्या लांबून भेटायला आलो तीच माझी बहीण आहे बघा. हाय गाईज, माझ्या भावाला सबस्क्राईब करा. हिचं सुद्धा एक यूट्यूबला चॅनल, जसं आपलं चॅनल तसं हिचं चॅनलचं नाव इट्स साकू आहे. तर स्क्रीनवर दिलेलं आहे तिचं चॅनलचं नेम. त्याला पण नक्की सबस्क्राईब करा. माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. मी पण अशी व्लॉगिंगचे व्हिडिओज टाकते आणि हा पण आता व्लॉगिंगचे व्हिडिओ टाकायला लागलाय, सो ह्याला पण सबस्क्राईब करा. आणि ह्याचं आर्ट्सचं चॅनल पण आहे एक, हा ड्रॉइंग पण करतो, तर ह्याला त्याच्यासाठी पण सबस्क्राईब करा. ओके थँक्यू. तर आता भेटून वगैरे झाले, तर आम्ही आता परत घरी चाललो आहे. असा आजचा ब्लॉग होता. कसा होता ते मला कमेंट करून नक्की सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग अ व्हिडिओ.